प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. God is good and all the time, and all God's people said, and all God's people said, and all God's people said. ह्या युगाबरोबर समरूप होऊ नका, तर आपल्या मनाच्या नवीनीकरणाने स्वतःचे रूपांतर होऊ द्या. शब्द आहेत संत पॉलचे, रोमकरास पत्र अध्याय 12 वचन 2. ख्रिस्तात माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, संत अगस्तीनच्या जीवनातील ही घटना तुम्ही नक्कीच ऐकलेली असेल की एक दिवस ते बागेमध्ये फेरफटका मारत होते. त्यांच्या जीवनामध्ये, त्यांच्या मनामध्ये गोंधळ माजलेला की एकीकडे परमेश्वराची महान अशी शक्ती आणि दुसरीकडे त्याच्या जीवनामध्ये गोंधळ घालणारी सैतानी शक्ती. मानिकेइझम नावाचा एक विचारसरणीसारखा वाद होता की त्यानुसार ह्या दोन्ही शक्ती सारख्याच आहेत, समतुल्य आहेत. परंतु ही ख्रिस्ती शिकवण नाही. ख्रिस्ती शिकवण आपल्याला सांगते परमेश्वराची ताकद सैतानापेक्षा कितीतरी पटीने मोठी आहे. परंतु अगस्तीन ह्या विचारसरणीचा बळी बनलेला आणि त्यामुळे त्याला असं वाटत होतं की जीवनामध्ये दोन दगडावरती पाय ठेवून जीवन जगायचं. म्हणजे एकीकडे परमेश्वराची आराधना करायची आणि दुसरीकडे सैतानाची सुद्धा पूजा करायची. जे काही ओंगळ आहे, वाईट आहे, अमंगळ आहे, त्याला देखील जीवनामध्ये थोडंफार स्थान द्यायचं. आणि म्हणूनच त्याचं जीवन पापाने बरबटलेलं होतं आणि आता गोंधळलेल्या मनस्थितीमध्ये तो बागेमध्ये फेरफटका मारत होता. अशा पार्श्वभूमीवरती एका छोट्या बाळाचा आवाज त्याला ऐकू येतो, घे आणि वाच. आणि तो इकडे तिकडे बघतो, काय वाचायला सांगितलेलं आहे. एक पुस्तक त्या ठिकाणी पडलेलं त्याला दिसलं. त्याने ते पुस्तक उचललं आणि त्यामध्ये शब्द होते, रोमकरास पत्र अध्याय 12 वचन 2, की ह्या युगाशी समरूप होऊ नका, तर आपल्या मनाच्या नवीनीकरणाद्वारे स्वतःचं रूपांतर होऊ द्या. त्यांनी चिंतन करायला सुरुवात केली. ह्या युगाशी समरस व्हायचं म्हणजे सैतानाशी हस्तांदोलन करायचं, स्वतःच्या जीवनाचं नूतनीकरण करायचं, रूपांतर करायचं, म्हणजे परमेश्वराला पूर्णपणे शरण जायचं. अशा प्रकारचा दिव्य विचार त्याच्या मनामध्ये आला. त्याला इंग्रजीमध्ये डिवाइन इल्युमिनेशन बोलतात, दिव्य साक्षात्कार. अशा प्रकारचा दिव्य साक्षात्कार झालेला संत अगस्तीन त्यानंतर सगळी जुनी विचारसरणी सोडून देतो, एका नवीन विचारसरणीने जीवन जगायला सुरुवात करतो. अशीच एक संध्याकाळची वेळ आणि त्यावेळेला त्याची प्रेयसी समोरून येत असते आणि ती त्याला सांगते, ए अगस्तीन, इट इज आय. आणि अगस्तीन तिला सांगतो, बट इट इज नॉट द सेम आय. आता मी तोच राहिलेलो नाही, आता मी बदललेलो आहे. आता मला नवीन जीवन जगायचं आहे. मला स्वतःचं रूपांतर करण्यासाठी परमेश्वराची कृपा स्वीकारायची आहे. अगस्तीन त्यानंतर कधीच मागे वळला नाही. यशाची शिखरं पुढे चालत राहिला. धर्मगुरू झाला, बिशप झाला, धर्मपंडित झाला. ख्रिस्त सभेने संत म्हणून गौरविलं त्याला. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. रोमकरास पत्र अध्याय 12 वचन 2, ह्या एका वाक्याने संपूर्ण जगाला एवढा मोठा असा संत दिलेला आहे. ही ह्या पत्राची ताकद आहे. म्हणून रोमकरास पत्र ह्याचा अभ्यास करत असताना थोडीशी पार्श्वभूमी, की पौलाची जी 13 पत्र आहेत त्यांची विभागणी एकूण 4 भागामध्ये केली जाते. पहिला भाग आहे प्रमुख पत्रे. त्याच्यामध्ये रोमकरास पत्र, करिंथीकरास पहिला आणि दुसरं पत्र आणि गलतीकरास पत्र असे 4 पत्रे येतात. की त्या 4 पत्रांमध्ये संत पॉलची खरीखुरी मुख्य अशी जी शिकवण आहे ती शिकवण त्यामध्ये आलेली आहे. त्याच्यानंतर आद्य पत्रे म्हणजे सर्वात पहिली लिहिली गेलेली पत्रे, थेस्सलनिकाकरास पहिलं आणि दुसरं पत्र. त्यानंतर पॉल 2 वेळा तुरुंगात होता, एकदा इफिसच्या तुरुंगात आणि दुसऱ्यांदा रोमच्या तुरुंगात. अशा तुरुंगात असताना त्याने 4 पत्रे लिहिलेली आहेत. इफिसीकरास पत्र, फिलिप्पीकरास पत्र, कलस्सेकरास पत्र आणि फिलेमोनला पत्र. ह्या सगळ्या पत्रांमध्ये संत पॉलच्या तुरुंगवासाचा उल्लेख आहे.
तुम्ही विचार करा, महात्मा गांधी सांगतात त्याप्रमाणे कोणताही तुरुंग मला बंदिस्त करू शकत नाही, कारण मी अंतर्यामी स्वतंत्र आहे. तशा प्रकारचा पौलाचा अनुभव, हातापायामध्ये बेड्या ठोकलेल्या आहेत तरी देखील अंतर्यामी तो सांगतो, मी स्वतंत्र आहे, मुक्त आहे, मी पापाचा गुलाम दास नाही. अशा प्रकारचा संदेश त्या पत्रांमध्ये त्यांनी दिलेला आहे. आणि नंतर आहेत पाळकीय पत्र, तिमोथेला पहिलं आणि दुसरं पत्र आणि तीताला पत्र. पाळकीय म्हणजे पाळकीय जीवन बिशपानी कसं जगावं, धर्मगुरूंनी कसं जगावं, कार्यकर्त्यांनी कसं जगावं, त्याविषयीची माहिती ह्या पत्रांमध्ये देण्यात आलेली आहे. संत पॉलने एकूण 3 मिशनरी प्रवास केले. सर्वसाधारणपणे 35 साली संत स्टीफनचा दगडमार करून त्याला ठार करण्यात आलं आणि त्याचा साक्षी होता शौल. त्याच वेळेला जणू काही त्याच्यामध्ये एक ठिणगी पडली नवजीवनाची आणि ती पराकुटीला पोहोचलेली आहे दमास्कसच्या वाटेवर. तिथे नुसती ठिणगी नव्हती, तिथे स्वर्गीय प्रकाश होता. त्या प्रकाशामध्ये त्याचं संपूर्ण जीवन उजळून निघालं. तो आंधळ्यासारखा वागू लागला असं आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. एका नवीन जीवनाची सुरुवात. 3 दिवस अन्न पाणी ते घेतलेलं नाही. नवीन जीवनापूर्वी त्याने केलेली जणू काही 3 दिवसाची अशी ही रिट्रीट आणि त्यानंतर त्याने सुवार्ता प्रसार करायला सुरुवात केली. वर्ष होतं इसवी सन 36. 10 वर्षामध्ये त्याच्यामध्ये एक प्रचंड अशी ताकद निर्माण झाली की आता आपण प्रभू येशू ख्रिस्ताविषयी सगळीकडे सांगत फिरलं पाहिजे. त्याने प्रवासाला सुरुवात केली. त्या प्रवासामध्ये त्याला काय आढळलं? 2 गोष्टी आढळल्या. एकीकडे त्याच्या लक्षात आलं की यहुदी लोक जेरुसलेमच्या बाहेर देखील जिकडे तिकडे विखुरलेले आहेत, पण त्यांना सुवार्ता सांगण्याची आवश्यकता नाही, त्यांनी ऐकलेली आहे. परराष्ट्रीयांना सुवार्ता सांगण्याची गरज आहे आणि परमेश्वराने आपल्यासाठी परराष्ट्रीयांसमोर दरवाजा कसा उघडला हे त्याने नंतर येऊन सांगितलेलं आहे. प्रेषितांची कृत्ये अध्याय 14 वचन 27. पोप बेनेडिक्ट आणि पोप फ्रान्सिस यांनी मिळून श्रद्धेचा प्रकाश नावाचं एक परिपत्रक लिहिलेलं आहे. आणि त्यानंतर श्रद्धेचं दार, की परमेश्वराने हे श्रद्धेचं दार आपल्यासाठी कसं उघडलेलं आहे त्याचं वर्णन त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि मग तो 49 साली परत जेरुसलेमला येतो. पहिला प्रवास संपल्यानंतर त्याला आलेला अनुभव कोणत्या प्रकारचा अनुभव होता की यहुदी लोक सुनता करतात, परराष्ट्रीयांनी सुद्धा सुनता करायची का? त्याची आवश्यकता नाही. तशी सुनता करून पहिले ते जणू काही यहुदी होणार आणि मग ते ख्रिस्ती होणार, आवश्यकता नाही. त्यांनी सरळ प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवायचा. त्याच्या अतिमौल्यवान रक्ताने आपलं तारण झालेलं आहे असं मान्य करायचं आणि नवीन जीवनाला सुरुवात करायची. एवढंच पुरेसं होतं. परंतु ते यहुदी असलेल्या, ख्रिस्ती असलेल्या लोकांनी स्वीकारलं पाहिजे. त्यासाठी ती जेरुसलेमची सभा इसवी सन 49 साली भरलेली. त्याचं वर्णन प्रेषितांची कृत्ये अध्याय 15 मध्ये आलेलं आहे. आणि तिथे त्याचा दुसरा मिशनरी प्रवास सुरू झाला. पौल आणि बर्नबा ह्यांना मंडळीने पाठवलं प्रेषितकारांवरती. तुम्ही परराष्ट्रीयांकडे जायचं, त्यांच्या मानेवरती मोठं ओझं लादायचं नाही, फक्त त्यांना सांगायचं जार कर्मापासून दूर राहा, मूर्तीपासून दूर राहा आणि गळा दाबून मारलेले रक्त असलेले प्राणी खाऊ नका. एवढंच, सुनता करू नका असं सांगितलेलं नाही. त्यावेळेला ती सुनता बंद झाली. काय नक्की अर्थ होता त्या सुनतेचा? परमेश्वराच्या नावाने रक्ताचा पहिला थेंब सांडायचा. रक्त म्हणजे जीवन. जीवन परमेश्वराला व्हायचं. की आपल्या शिश्नावरची कातडी काढायची म्हणजे देह स्वभाव बाजूला फेकून द्यायचा, आध्यात्मिक स्वभाव धारण करायचा, आपलं मन, हृदय, कान आणि अंतःकरण परमेश्वरासाठी उघडं करायचं, असं सुनता ह्या कराराचा अर्थ होता. संत पौलने त्याला नंतर बरंच मोठा अर्थ दिलेला आहे. कानाची आणि हृदयाची सुनता करा. कान साफ असले पाहिजे देवाचे शब्द ऐकायला, हृदय उघडं असलं पाहिजे परमेश्वराची योजना स्वीकारायला. अशा प्रकारे संत पौलने परराष्ट्रीयांपर्यंत ख्रिस्ताचा संदेश नेला. आणि दुसरा प्रवास 49 ते 52 ह्या काळामध्ये त्याने हाती घेतला. आणि त्यानंतर घेतलेला तिसरा प्रवास
54 ते 57 हे सर्व आता कशासाठी सांगायचं? रोमकरास पत्र हे पुस्तक संत पॉलने त्याच्या 3ऱ्या मिशनरी प्रवासामध्ये लिहिलेलं आहे. म्हणजे अनुभव संपन्न असलेला, वयोवृद्ध झालेला, तपस्वी असलेला संत पॉल आता रोमकरास पत्र लिहित आहे. इसवी सन 57 साली लिहिलेलं हे पत्र, त्यावेळेला तो कोरिंथ ह्या ठिकाणी होता आणि त्याने त्या ठिकाणी गोरगरिबांसाठी वर्गणी गोळा केलेली होती. मासेदोनिया, फिलिप्पे, करिंथ, अखया अशा वेगवेगळ्या प्रांतामध्ये जाऊन त्यांनी लोकांना सांगितलं की जेरुसलेममध्ये आता बरेचसे गोरगरीब लोक आहेत, त्यांच्यासाठी वर्गणी गोळा केली पाहिजे. आता ही वर्गणी त्याला स्वतःच्या हस्ते जेरुसलेमच्या लोकांना नेऊन द्यायची होती. त्यासाठी त्याने प्रवास सुरू केलेला होता आणि मग ही वर्गणी एकदा तिथे देऊन झाली की आपण सरळ रोममध्ये जायचं, रोमी लोकांना परमेश्वराची सुवार्ता सांगायची. अशा प्रकारचा बेत त्याच्या मनामध्ये होता. जेरुसलेमला वर्गणी कशासाठी द्यायची, त्यासाठी त्याच्या मनामध्ये 2 विचार होते की जे विचार नंतर ख्रिस्त सभेने खूप मोठ्या प्रमाणामध्ये पुढे नेलेले आहेत. पहिला विचार होता की प्रारंभीच्या ख्रिस्त सभेने धर्मप्रसाराला जेव्हा सुरुवात केली तेव्हा यरुशलेमच्या लोकांनी आपल्या जमिनी विकल्या, त्याचे पैसे प्रेषितांच्या चरणापाशी आणून ठेवले. अध्याय 4 आणि 5 मध्ये त्याचं वर्णन आलेलं आहे. आणि मग त्यामुळे त्यांनी सगळं काही विकून दिलेलं आहे. प्रेषित आता कानाकोपऱ्यामध्ये जगाच्या जाऊन पोहोचलेले आहेत, सगळीकडे सुवार्ता प्रसार झालेला आहे. परंतु त्याचा दुसरा परिणाम काय झाला? जेरुसलेमचे लोक गरीब राहिले, त्यांच्यामध्ये गरिबी वाढत राहिली. संत पॉल आता सांगत आहे त्यांनी त्या वेळेला त्याग केला म्हणून तुम्हाला आता सुवार्ता मिळाली. आता तुम्हाला थोडासा त्याग करायचा आहे, त्यांचं जीवन वाचू शकतं, म्हणून त्यांनी वर्गणी गोळा करण्याचा निर्णय घेतला. आणि दुसरं महत्त्वाचं कारण की ही वर्गणी त्याला स्वतः जाऊन त्या ठिकाणी द्यायची होती. कारण ज्या वेळेला पॉलचं परिवर्तन झालं त्यावेळेला यहुद्यांनी त्याचा स्वीकार केला नाही. सभास्थानामध्ये बऱ्याच वेळा त्याच्याबरोबर वादविवाद केला आणि त्याला सांगितलं की तू अगोदर मंडळीचा छळ केलेला आहेस, तू प्रेषित म्हणण्यास लायक नाहीस. म्हणून तो स्वतः ते मान्य करतो, प्रेषितांमध्ये मी कनिष्ठ आहे कारण मी मंडळीचा छळ केलेला आहे. आता ह्याच लोकांकडे जायचं, त्यांना ही सगळी शुभवार्ता सांगायची, त्यांच्याशी समेट करायचा आणि शांतीने रोमला प्रवास करायचा. अशा प्रकारचे विचार त्याच्यामध्ये होते. आता आपण काय नक्की शिकायचं आहे? दरवर्षी गुड फ्रायडेला क्रूसवंदनाच्या वेळेला जे दान गोळा केलं जातं ते आजही जेरुसलेमला पोहोचवलं जातं. तेथील चर्चेसची डागडुजी करण्यासाठी हे दान त्या ठिकाणी पोहोचवलं जातं की एवढ्या वर्षाचा श्रद्धेचा वारसा टिकवण्याची जबाबदारी आपणा सर्वांची आहे, हे त्या ठिकाणी त्यांनी दर्शविलेलं आहे. आणि दुसरा महत्त्वाचा संदेश, एवढा मोठा थोर प्रेषित आणि संत मिशनरी सगळीकडे त्याने चर्चेस उभारलेली आहेत, तरी देखील तो जेरुसलेमला विसरत नाही. माणसाने स्वतःचं जेरुसलेम शोधलं पाहिजे. त्या जेरुसलेममध्ये कुठे काही अडचणी असतील, कुठे काही आपल्या जखमा झालेल्या असतील तर त्या बऱ्या करण्यासाठी समेटाचा हात पुढे केला पाहिजे. त्यासाठी संत पॉल स्वतः ती वर्गणी घेऊन जेरुसलेमला निघून जातो. त्यानंतर त्याला स्पेनवरून रोम शहरात जायचं असतं, पण दुर्दैवाने 58 सालीच त्याला तिथे अटक करण्यात आली. 60 आणि 61 साली एक कैदी म्हणून त्याला रोममध्ये नेण्यात आलं आणि शेवटी तिथेच 64 आणि 67 दरम्यान संत पॉलचा शिरच्छेद करण्यात आलेला आहे. ह्याचा अर्थ असा आहे की संत पॉल स्वतः रोमला सुवार्ता देण्यासाठी पोहोचलाच नाही, तरी देखील तिथल्या बऱ्याच लोकांशी त्याचा परिचय होता. हे आपल्याला कशावरून ठाऊक आहे? अध्याय 16 मध्ये संत पॉल एकूण 27 लोकांना सलाम देतो. 27 लोकांची नावं त्या शेवटच्या अध्यायामध्ये त्याने वर्णन केलेली आहेत, नमूद केलेली आहेत. रोमकरास पत्र एकूण 16 अध्याय आणि 9 महत्त्वाचे विषय की जे विषय आपल्या जीवनाशी सुद्धा संबंधित असू शकतात.
पहिला विषय आहे परराष्ट्रीय ख्रिस्ती आणि यहुदी ख्रिस्ती ह्यांच्यामध्ये असलेला मतभेद. काय नक्की झालेलं होतं? संत पीटरने रोम येथे सुवार्ता सांगितली. संत मार्क त्याचा दुभाषी होता. नंतर त्याने संत मार्कचं शुभवर्तमान त्या प्रवचनावरून तयार केलं. परंतु संत पीटरने यहुदी लोकांना सुवार्ता सांगितल्यानंतर यहुदी ख्रिस्ती लोकांना बघून परराष्ट्रीय ख्रिस्ती लोकांनी देखील ख्रिस्ती होण्याचा निर्णय घेतला. आता दोन प्रकारचे गट एकाच शहरामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचं जीवन जगत आहेत आणि त्यांच्यामध्येच मतभेद सुरू झाले की परराष्ट्रीय सुद्धा आपली जुनी विचारसरणी सोडून द्यायला तयार नव्हते. जर तुम्ही पहिला अध्याय रोमकरास पत्र पहिला अध्याय वाचला तर त्यांच्या सगळ्या पापांचा पाढा संत पॉलने तिथे वाचलेला आहे. परंतु अध्याय 2 कडे येता बरोबर ताबडतोब आपल्याला तो सांगतो यहुदी सुद्धा दोषी आहेत. त्यांना जर प्रभू येशू ख्रिस्ताची सुवार्ता पहिली मिळाली असेल तर त्यांनी आपल्या लहान भावंडांना समजावून सांगायला पाहिजे, त्यांच्याबरोबर गोडी गुलाबीने राहिलं पाहिजे, त्यांच्याबरोबर ऐक्याने राहिलं पाहिजे. परंतु त्याऐवजी ते त्यांच्यावरती निर्बंध लादत आहेत. तुमची सुनता झाली पाहिजे, तुम्ही नियमशास्त्राप्रमाणे वागलं पाहिजे, तुम्ही शब्दात पाळला पाहिजे, तुम्ही उपवास केला पाहिजे. निर्बंध. आपल्या जीवनात अशा प्रकार घडू शकतो. परमेश्वराने आपल्याला काहीतरी प्रकट केलेलं आहे, आपल्याला चांगल्या प्रकारची कृपा मिळालेली आहे, आता दुसऱ्यांना आपल्याला ती द्यायची आहे. कडक निर्बंध नव्हे तर प्रेमळ भाषा संत पॉल त्या ठिकाणी सांगतो आपल्याला महत्वाची आहे. आणि म्हणूनच तिथे मूलभूत अशा प्रकारचा प्रश्न अध्याय 2 मध्ये त्याने हाती घेतलेला आहे. आणि तो प्रश्न आहे, माणूस नीतिमान कशाने ठरतो? यहुदी लोकांच्या मते नियमशास्त्राच्या अधीन राहिल्याने, संत पॉलच्या मते प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवल्याने. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. हा महत्वाचा संदेश आहे. ह्यामुळे जुनं नियमशास्त्र रद्द होत नाही, ते पूर्ण होत आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ताने जे सांगितलेलं आहे ते संत पॉलने त्या ठिकाणी पूर्णत्वास नेण्यासाठी आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे की नियमशास्त्राने नव्हे तर येशू ख्रिस्तावरील विश्वासाने आपलं तारण झालेलं आहे. आणि म्हणूनच नीतिमान विश्वासाने जगेल हे एक साधं तत्व तो दोन्ही गटांना देतो. यहुदी लोकांनी पण विश्वास ठेवला पाहिजे, परराष्ट्रीयांनी सुद्धा ख्रिस्तावरती विश्वास ठेवला पाहिजे. मग आता अध्याय 3 मध्ये त्याने दुसरा एक महत्वाचा विषय घेतलेला आहे. मग असं असेल तर सुनतेची गरज आहे का? मग सुनतेविषयी स्पष्टीकरण देतो आणि तो सांगतो येशूने फक्त एक रक्ताचा थेंब सांडला नाही, येशूने कितीतरी वेळेला आपल्यासाठी रक्त सांडलेलं आहे. सुनतेच्या वेळेला सांडलं, गेतशेमानी बागेमध्ये असताना सांडलं, फटक्यांचा मार बसला तेव्हा सांडलं, काट्यांचा मुकुट त्याच्या डोकीवरती चढवण्यात आलं तेव्हा त्याने सांडलं, खांद्यावरती क्रूस घेतला तेव्हा तो घायाळ झाला, क्रूसावरती हातापायातून खिळे गेले तेव्हा त्याने रक्त सांडलं, मेल्यानंतर सुद्धा त्याच्या कुशीतून रक्त आणि पाणी बाहेर आलं. एवढं जर असेल तर आपल्याला स्वतः आता रक्त सांडायची काय गरज आहे? म्हणून तो सांगतो सुनतेची गरज नाही, मात्र सुनतेला एक नवीन अर्थ आपल्याला देता आला पाहिजे. आपलं सर्वस्व आपण परमेश्वराला अर्पण केलं पाहिजे. आणि त्यासाठी आता 4थ्या अध्यायामध्ये तो अब्राहमाचं उदाहरण देतो. अब्राहम श्रद्धेचा मेरुमणी, श्रद्धेचा आदिपिता. यहुदी, ख्रिस्ती, इस्लाम ह्या सर्व धर्मांनी त्याला आपल्या श्रद्धेचा आदिपिता मानलेला आहे. परंतु तो नीतिमान कधी ठरवण्यात आला? त्याची सुनता होण्या अगोदर. सुनता हे कधी करण्यात आलं? उत्पत्तीचं पुस्तक अध्याय 17 मध्ये. आणि ह्याची निवड कधी करण्यात आली? अध्याय 12 मध्ये. त्याने विश्वास ठेवला आणि निघाला, कनान देशामध्ये पोहोचला, त्या ठिकाणी परमेश्वराची पूजा अर्चा करू लागला. परमेश्वराने त्याच्याशी करार केला. तो सुनतेचा करार उशिरा झालेला आहे, त्याच्या अगोदर त्याचं तारण झालेलं आहे विश्वासाने. म्हणून संत पॉल सांगत आहे की अब्राहम सुनतेपूर्वीच नीतिमान ठरवण्यात आलेला होता. म्हणून आपल्याला सुनतेची गरज नाही, परमेश्वरावरच्या विश्वासाची गरज आहे. आणि मग अध्याय 5 ते 7 मध्ये विश्वास जर आपला असेल, परमेश्वराठाई आपण जीवन जगत असू, तर मग आपण पाप करू शकतो का?
जी व्यक्ती प्रकाशात असते ती अधूनमधून अंधारात जाऊन राहू शकते का, असा प्रश्न त्याने त्या ठिकाणी विचारलेला आहे. की आपण जर परमेश्वराठाई ख्रिस्ताच्या अधीन त्याच्यावरील विश्वासाद्वारे नीतिमान ठरवलं गेलेलो असो, तर आता आपण पाप करत राहायचं का? नाही. परमेश्वराने आपल्याला मुक्त केलेलं आहे. आपल्याला आता पाप करत राहायचं नाही. आता आपल्याला पूर्णपणे त्याच्या अधीन जायचं आहे. म्हणून पाप आणि कृपा ह्याच्यामधला संबंध आता तो त्या ठिकाणी दाखवून देतो की जिथे पाप वाढलं तिथे कृपा सुद्धा त्यापेक्षा अधिक झाली, विपुल झाली. ह्याचा अर्थ काय आहे की माणूस ज्यावेळेला पाप करत असतो त्याही वेळेला परमेश्वराची कृपा तिथे त्याला मिळत राहते. आणि मग त्याचा गैरसमज काय होतो, अरे एवढं पाप मी करतो, माझं काय वाईट होत नाही, हरकत नाही, पाप करत राहायचं नाही. संत पॉल ह्याविषयी एकदम स्ट्रॉंग आहे. असं समजू नका की परमेश्वर तुमच्या पापाकडे कानाडोळा करतो, तो तुमच्याविषयी संयम बाळगतो, तुम्हाला अधिक कृपा देतो की जेणेकरून तुम्हाला त्या पापावरती विजय मिळवता आला पाहिजे. पण तुम्ही अंधारात चालत आहात. म्हणून त्यांनी विवाहावरून एक बोध केलेला आहे. समजा पती पत्नी आहेत आणि त्याच्यामध्ये पत्नी मरण पावली, आता पती मोकळा आहे दुसरं लग्न करण्यासाठी. तर एकदा त्यांनी दुसरं लग्न केल्यानंतर पहिल्या पत्नीशी त्याचा काही संबंध राहिलेला नसतो. आणि संत पॉल इथे सांगत आहे, नियमशास्त्र म्हणजे जणू काही आपली पहिली पत्नी, प्रभू येशू ख्रिस्तावरचा विश्वास म्हणजे आपली ही दुसरी पत्नी. आता आपण नव्याने ख्रिस्ताशी विवाहबद्ध झालेलो आहोत. पतीनो, ख्रिस्ताने जशी ख्रिस्त सभेवरती प्रीती केली तशी तुम्ही आपल्या पत्नीवर प्रीती करा, असं इफिसिकरास पत्र अध्याय 5 वचन 25 मध्ये त्याने सांगितलेलं आहे. म्हणून विवाहावरून त्याने तिथे बोध केलेला आहे अध्याय 7 मध्ये. ह्या संपूर्ण रोमकरास पत्रातील मध्यवर्ती असा अध्याय आहे अध्याय 8. आणि त्या अध्याय 8 मध्ये पवित्र आत्म्याठाई नवजीवन कसं जगायचं त्याच्याविषयी महत्त्वपूर्ण असा बोध केलेला आहे. त्यातील काही वचनं बघा की देह स्वभावाचं चिंतन हे मरण आहे. माणूस फक्त शरीराच्या गरजा भागवण्याचा प्रयत्न करत असतो. खायचं प्यायचं, सकाळी उठल्यानंतर पहिलाच प्रश्न, आज जिव्यादो का करायचा, पहिलाच प्रश्न. आणि दिवसभर विचार तोच, दुपारी जेवायला काय, संध्याकाळी जेवायला काय, मध्ये चहाला काय, नाश्त्याला काय, शरीराचाच विचार, कपडे कोणते घालायचे, आपल्या आरशासमोर किती वेळ उभं राहायचं, देह स्वभावाचं चिंतन. संत पॉल सांगतो हे देह स्वभावाचं चिंतन मरण आहे. शरीरासाठी आपण जे काही करतो ते मातीत जाणार आहे. आत्म्यासाठी जे काही करतो ते स्वर्गात येणार आहे. आणि म्हणूनच देह स्वभावाचं चिंतन हे मरण, पण आत्म्याचं चिंतन हे जीवन आणि शांती आहे. म्हणून जे देहाच्या अधीन आहेत त्यांना देवाला प्रसन्न करता येत नाही. अध्याय 8 वचन 8. आणखी तो पुढे सांगत आहे की जितक्यांना देवाचा आत्मा चालवित आहे तितके देवाचे पुत्र आहेत. कारण पुन्हा भीती बाळगावी असा दासपणाचा आत्मा तुम्हाला मिळाला नाही, तर ज्याच्या योगे आपण अब्बा बाप्पा अशी हाक मारतो असा दत्तकपणाचा आत्मा आपल्याला मिळालेला आहे. आणि मग प्रार्थनेविषयी सांगत आहे की आत्माही आपल्या अशक्तपणामध्ये हातभार लावतो. कारण आपण यथायोग्य प्रार्थना कशासाठी केली पाहिजे हे आपल्याला ठाऊक नाही, पण आत्मा स्वतः अनिर्वाच्य कणण्याने आपल्या ठाई मध्यस्थी करत असतो. म्हणून ह्या पवित्र आत्म्याठाई नवजीवन जगण्यासाठी अध्याय 8 मध्ये संत पॉल आपल्याला पाचारण करत आहे. अध्याय 9 ते 11 ह्यामध्ये संत पॉलने आपल्या मनातील दुःख व्यक्त केलेलं आहे. संत पॉल सांगत आहे, इस्रायली लोकांविषयी मला फार दुःख वाटतं. इस्रायली म्हणजे त्यावेळचे यहुदी लोक, आणि म्हणून त्यांच्याविषयी मला दुःख वाटते. देवाने त्यांना निवडलेलं होतं, त्यांच्याशी करार केलेला होता, त्यांच्यासाठी कनान देश निवडलेला होता, त्यांच्यासाठी संदेश ते पाठवले होते, त्यांच्यासाठी सगळं काही तयार ठेवलं होतं, त्यांच्यासाठीच नंतर प्रभू येशू ख्रिस्त पाठवलेला होता, त्यांनी स्वीकारलेला नाही आहे. म्हणून संत पॉल दुःख व्यक्त करतो आणि आता एक इच्छा व्यक्त करतो की तुम्ही आता प्रभू येशू ख्रिस्ताकडे या. परमेश्वराचं प्रेम कसं आहे त्याच्याविषयी तो स्पष्टीकरण देतो. संत पॉल सांगतो, मला स्वतःला देखील कधी कधी वाटलेलं आहे की मी आता एकटा पडलेलो आहे. अशा वेळेला एलिया संदेष्टा अध्याय 11 मध्ये तो उल्लेख करतो.
एलिया संदेष्टा मला धीर देतो की मी सुद्धा होरेब पर्वताजवळ गेलेलो, परमेश्वराला सांगितलेलं की त्याने तुझे संदेष्टे मारले, तुझ्या वेद्या पाडल्या, सगळ्या लोकांना ठार केलेलं आहे, आता मीच काय तो एकटा वाचून इकडे आलेलो आहे. आणि परमेश्वर एलियाला काय म्हणाला, तू एकटा नाहीच, मूर्तीला नमन केलं नाही अशी 7,000 लोक इस्रायलमध्ये आहेस, म्हणून तू एकटा नाहीस, घाबरू नकोस. आणि एलिया परत नव चैतन्याने फुलून जातो आणि नंतर आपलं प्रेषित कार्य पुढे चालू ठेवतो. संत पौल सांगतो, मला देखील परमेश्वराने सांगितलं की तू एकटा नाहीस, माझी कृपा तुझ्यासाठी पुरेशी आहे. म्हणून संत पौल हे देवाचं प्रेम अजूनही इस्रायली लोकांचं वाट पाहत आहे असं आपल्याला सांगत आहे. देवाचं प्रेम आपणा सर्वांची वाट पाहत आहे. ते प्रेम संपलेलं नाही, संपणार नाही, ते शेवटपर्यंत टिकणार आहे. अजून स्पष्टीकरण काही वचनं वाचल्यानंतर आपल्याला समजून येतात. त्यानंतर नवीन जीवनक्रम हा देखील एक अत्यंत महत्त्वाचा असा अध्याय 12 वचन 9 ते 21. संपूर्ण वचनं तुम्ही जर वाचून काढली तर त्या वचनांमध्ये प्रचंड अशी ताकद असलेली वचनं आहेत. मी थोडीशी वचनं तुमच्या समोर सादर करतो. प्रीतीमध्ये ढोंग नसावे. आपलं प्रेम खरं, सोज्वळ आणि निखळ आणि नितळ असं प्रेम असावं. वाईटाचा वीट माना. आपल्याला वाईटाविषयी आवड वाटते, बऱ्याला चिकटून राहा. एकदा बरा मार्ग स्वीकारला की आपोआपच आपला तारण झालं असं नाही, तिथे चिकटून राहावं लागतं. बंधुप्रेमाच्या बाबतीत एकमेकांना खरा स्नेहभाव दाखवा. खरा स्नेहभाव. प्रत्येक जण दुसऱ्याला आदराने आपल्यापेक्षा थोर माना. कशासाठी थोर मानायचं दुसऱ्या व्यक्तीला? नम्रतेमुळे परमेश्वर माणसाला उंचावत असतो. नम्रतेमुळे माणूस काही कमी नाही होत. पण नम्रता म्हणजे न्यूनगंड नाही. न्यूनगंड कशामुळे? नम्रता आहे परंतु आत्मविश्वास नाही, मग न्यूनगंड. आत्मविश्वास आहे परंतु नम्रता नाही, मग अहंगंड किंवा अहंकार. ह्या दोन्ही गोष्टी एकत्र आल्यानंतर सौजन्य जन्माला येत असतं. आस्थेविषयी मंद असू नका. आस्था म्हणजे आपुलकी एकमेकांना दाखवायची. आत्म्यात उत्सुक असा. आता एक अर्धा पाऊण तास आपण परमेश्वराची आराधना केलेली आहे. आत्म्यामध्ये आपण उत्सुक झालेलो आहोत. आशेने हर्षित व्हा. म्हणजे आपली आशा जागृत ठेवायची. पुढे चांगले दिवस मला येणार आहेत. संत पॉलच्या मध्यस्थीने माझ्या कुटुंबात सुखशांती नांदणार आहे, अशा प्रकारची आशा. संकटात धीर धरा. प्रार्थनेत तत्पर राहा. पवित्र जनांच्या गरजा भागवा. आतिथ्य करण्यात तत्पर असा. अजून भरपूर काही त्याने आपल्याला त्या ठिकाणी मार्गदर्शन केलेलं आहे. परंतु हा अध्याय देखील नवीन जीवनक्रमासंदर्भात खूप चांगली माहिती आपल्याला देतो. आध्यात्मिक दानांची विविधता कशी असते आणि त्याचा सगळा काही ऐक्य कसं साधायचं, त्यासाठी त्यांनी शरीराचं उदाहरण दिलेलं आहे. एक शरीर अनेक अवयव, एक ख्रिस्त सभा अनेक सभासद, आणि प्रत्येक सभासदाला परमेश्वराने दिलेलं दान वेगळं. ते दान कशासाठी दिलेलं आहे? सार्वकालिक हितासाठी, माझ्यासाठी नाही. आत्ताच आपण सुंदर असं गायन ऐकलं. ते गायन करणारे आपला जो बंधू आहे त्याला परमेश्वराने जे दान दिलेलं आहे स्वतःसाठी नाही आहे. ते दान आपल्या सर्वांच्या सेवेसाठी. सर्वांची हृदये परमेश्वराकडे आपल्याला उंचावता आली पाहिजे, त्यासाठी आपल्याला अशी दानं परमेश्वराने दिलेली आहे असं संत पौल आपल्याला शिकवतो आहे. अधिकाऱ्यांविषयी देखील मार्गदर्शन केलेलं आहे. आणि मग अध्याय 15 मध्ये सशक्त आणि अशक्त अशा प्रकारचा विषय त्याने हाताळलेला आहे की परमेश्वराची कृपा मिळाल्यामुळे आपण सशक्त झालेलो आहोत, पण समाजामध्ये बरेच अशक्त लोक अजून वाट बघत आहेत परमेश्वराच्या कृपेची. तर आपल्या परीने होईल तेवढ्या प्रमाणामध्ये अशा अशक्त लोकांना आपण हातभार लावायचा आहे. त्यानंतर संत पॉल आपले पुढचे बेत त्या ठिकाणी व्यक्त करतो की आता मी इथून स्पेनला जाईन, जेरुसलेमवरून मग रोमला जाईन आणि तिथून मग त्या लोकांना सुवार्ता सांगणार आहे. अशा प्रकारचा विचार त्याच पत्रामध्ये शेवटी त्याने व्यक्त केलेला आहे. म्हणजे पत्र पहिलं जाणार आहे, संत पॉल नंतर त्यांना भेटायला जाणार आहे. आणि शेवटी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे एकूण 27 लोकांची नावं अध्याय 16 मध्ये देऊन त्या सगळ्या लोकांना त्याने सलाम केलेला आहे. आपण आता परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये आहोत. क्षणभर डोळे बंद करा. आपण जे काही रोमकरास पत्रामधून ऐकलेलं आहे
त्यातील जे वचन आपल्याला स्पर्शून गेलेलं आहे त्यावरती चिंतन करून हीलिंग स्वतःचे करून घेऊया. संत पॉलच्या रोमकारास पत्रामधील काही महत्त्वाची बोधवचनं हळूच मी वाचून दाखवणार आहे. आणि ती वाचली जात असताना एखादं वचन आपल्याला स्पर्शून जाईल. त्या वचनाच्या आधारे आपण स्वतःचं शुद्धीकरण करून घ्यायचं आहे. संत पॉल आपल्याला सांगत आहे, नीतिमान विश्वासाने जगेल. परमेश्वर ज्याला त्याला ज्याच्या त्याच्या कृत्याप्रमाणे फळ देईल. सर्वांनी पाप केले आहे आणि ते देवाच्या गौरवास उणे पडले आहे. जेथे पाप वाढले तेथे कृपाही त्यापेक्षा विपुल झाली. जसे तुम्ही आपले अवयव स्वैराचार करण्याकरिता अमंगळपण आणि स्वैराचार ह्यांना गुलाम असे समर्पण केले होते, तसे आता ते पवित्रीकरणासाठी नीतिमत्वाला गुलाम असे समर्पण करा. आणि मग संत पॉल आपल्या अंतःकरणातील एक झगडा आपल्यासमोर सादर करतो. जे चांगले करावेसे मला वाटते ते मी करत नाही, तर जे वाईट ते मी करतो, ते माझ्या ठाई वसणारे पाप करत असते. आणि मग तो आपल्याला धीर देतो की देव आपणास अनुकूल असल्यास आपणास प्रतिकूल कोण. ख्रिस्ताच्या प्रीतीपासून आम्हाला कोण विभक्त करील. अहंकार बाळगू नकोस, भीती बाळग. आपली शरीरे जिवंत, पवित्र, देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून समर्पित करा. ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे. आपल्या योग्यतेपेक्षा स्वतःला अधिक मानू नका. एकमेकांवर प्रीती करणे ह्याशिवाय कोणाच्या ऋणात राहू नका. रात्र सरत येऊन दिवस जवळ आला आहे, म्हणून अंधकाराची कामे टाकून द्या. प्रकाशाची शस्त्रसामुग्री धारण करा. देहवासना तृप्त करण्यासाठी तरतूद करू नका. खाणे पिणे ह्यात देवाचे राज्य नाही, तर नीतिमत्व, शांती आणि पवित्र आत्म्याच्या द्वारे मिळणारा आनंद ह्यात ते आहे. आणि मग संत पॉल आपल्या वाचकांना आपल्याला आशीर्वाद देतो की आशेचा देव विश्वास ठेवल्यामुळे तुम्हाला संपूर्ण आनंदाने व शांतीने भरो. शांतीचा देव सैतानाला तुमच्या पायांखाली लवकरच तुडवील. आपल्यामधील सगळी सैतानी शक्ती प्रभू येशू ख्रिस्ताच्या पायापाशी ठेवूया. संत पॉल ज्याप्रमाणे रोमकरास मार्गदर्शन करत असताना नियमशास्त्रापेक्षा श्रद्धेवरती अधिक भर देतो, त्याप्रमाणे आपलं जीवन जगत असताना आपण देखील श्रद्धेने प्रत्येक गोष्टीला सामोरं जावं. म्हणून आपल्या जीवनातील सगळ्या प्रकारचा अविश्वास काढून टाकण्यास परमेश्वराला विनंती करूया. यरुशलेमच्या गोरगरिबांसाठी त्याने वर्गणी गोळा केली. हे वर्ष साजरं करत असताना आपण गोरगरिबांची आठवण ठेवूया. आपल्या परीने त्या गोरगरिबांसाठी छोटीशी रक्कम बाजूला काढून ठेवूया. जशा गरजा उद्भवतील तशी मदत करण्यासाठी तयार राहूया. आणि आपल्या जागेवरती आता उभे असूया. साक्रामेंताचा आशीर्वाद स्वीकारूया.